महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार, विधवा, परित्यक्त, अनाथ, दिव्यांग तसेच गंभीर आजाराने त्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते। अनेक पात्र नागरिकांना योजनेची माहिती नसल्याने किंवा अर्ज प्रक्रियेबाबत संभ्रम असल्याने ते लाभापासून वंचित राहतात। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे। योजनेचा उद्देश निराधार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी पद्धतीने जमा केली जाते। कोण अर्ज करू शकतो? योजनेसाठी खालील गटातील पात्र व्यक्ती अर्ज करू शकतात: निराधार महिला व पुरुष, विधवा महिला, परित्यक्त महिला, अनाथ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, गंभीर आजाराने पीडित व्यक्ती। शासनाच्या निकषांनुसार पात्र इतर लाभार्थी। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, संबंधित श्रेणीनुसार पुरावे उदाहरण मृत्यू दाखला, दिव्यांग प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी। अर्ज प्रक्रिया: लाभार्थी आपल्या गावातील तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, सेतू सुविधा केंद्र किंवा महाई सेवा केंद्रात अर्ज करू शकतात। अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात। त्यानंतर संबंधित अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करतात। पात्रता निश्चित झाल्यानंतर प्रकरण मंजुरीसाठी पाठविले जाते आणि मंजुरीनंतर अनुदान थेट बँक खात्यात जमा केले जाते। लाभार्थ्यांनी घ्यावयाची काळजी: सर्व कागदपत्रे अद्ययावत असावीत, बँक खाते आधारशी जोडलेले असावे, अर्जातील माहिती अचूक भरावी, मोबाईल क्रमांक कार्यरत असावा जेणेकरून आवश्यक संदेश मिळू शकतील। प्रशासनाचे आवाहन: पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह त्वरित अर्ज करून शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी केले जाते। योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तहसील कार्यालय, सेतू सुविधा केंद्र किंवा महाई सेवा केंद्राशी संपर्क साधावा। ही योजना आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाचा आधार ठरत असून पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करून शासनाच्या या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।